स्वामी ओम. यंदा आषाढी एकादशी शनिवारी 25 जुलैला आहे. हा दिवस महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो. आषाढी एकादशीला देवयानी एकादशी असंही म्हणतात. असं मानतात की या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योगनिद्रेत जातात. हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो. चातुर्मासामध्ये म्हणजे या 4 महिन्यामध्ये अनेक धार्मिक नियम आणि व्रत पाळली जातात. म्हणूनच आषाढी एकादशीला चातुर्मासाची सुरुवात मानली जाते आणि त्याला एक आध्यात्मिक महत्त्व आहे. महाराष्ट्रात आषाढी एकादशीची परंपरा शेकडो वर्षापासून चालू आहे. लाखो वारकरी संत ज्ञानेश्वरांची आणि संत तुकारामांच्या पालखीसोबत पायी पंढरपूर पर्यंत जातात. विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर करत असतात. ही परंपरा शेकडो वर्षापासून चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वारीमध्ये तुम्हाला कोणी श्रीमंत गरीब असा भेदभाव करत नाहीत. इथं सगळे वारकरी एकाच भावनेने विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालत पंढरपूरला जातात आणि विठ्ठलाचा म्हणजे विठ्ठल नामाचा गजर हे चालूच असतो त्यांचा जप. विठ्ठल 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 माऊली माऊली करत ते पंढरपूरला जातात. ही भक्ती आणि समतेची अनोखी परंपरा आहे. आता माझा स्वतःचा अनुभव सांगायचा झाला तर मी सासवड पासून जेजुरीपर्यंत वारीबरोबर जाऊन आले. त्या वाटेवर चालताना जो अनुभव आलेला आहे तो शब्दात सांगणं कठीण. लाखो वारकऱ्यांसोबत जेव्हा तुम्ही विठ्ठल 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 म्हणत चालत जाता त्यावेळेला जी ऊर्जा तुम्हाला मिळते किंवा जो भक्तीचा भाव अनुभवायला मिळतो तो आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने अनुभवाच असं मला वाटतं. आता या दिवशी व्रत उपवास केले जातात. तर एकादशीचं व्रत हे शक्यतो निर्जली करावं म्हणजे पाणीही न पिता. पण तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही फलाहार खिचडी राजगिरा या सगळ्या गोष्टी खाऊ शकता. विशेष म्हणजे अन्नधान्य घेऊ नये म्हणजे गहू तांदूळ डाळी हे खाणं टाळा. सकाळी लवकर उठून दिवसभर विष्णूंचं आणि विठ्ठलाचं ध्यान करावं. घरी विठ्ठलाची पूजा करताना तुमच्याकडे म्हणजे जर मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याला छान हार घाला, दिवा लावा, उदबत्ती लावा, तुळशीपत्र वाहा. तुळशीला खूप महत्व आहे कारण भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे. त्यामुळे तुळस नक्की वाहा आणि तुळशीची पूजा करा. शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनाम किंवा हरिपाठाचं पठण करा. या दिवशी दान धर्मालाही खूप महत्व आहे. त्यामुळे तुम्ही गरजूंना अन्नदान किंवा वस्त्रदान करू शकता. जवळ कुठलं मंदिर असेल तर जाऊन तिथे छान दर्शन घ्या. घरातल्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मन शांत आणि सकारात्मक ठेवा. भांडणं राग द्वेष क्लेश हे सगळं या दिवशी बाजूला ठेवा कारण हा दिवस इतका छान आहे. आता या आषाढी एकादशीला तुम्ही उपवास करणार आहात का किंवा तुम्ही वारीसोबत जाऊन आला आहात का आणि तुमचा काही अनुभव आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत स्वामी ओम.